नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जयपूरमधून। हो, मी आता सध्या आहे जयपूरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयपूरमध्ये येण्याचं कारण आपण याच्या आधी व्हिडिओ पाहिलाच असेल। आपण प्रवास केला होता मुंबई ते जयपूर ते आपल्या ट्रेनने आणि ट्रेनचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा। आणि आजचा व्हिडिओ आहे जयपूर साईट सीनचा। तर आपल्या चॅनलवर आपण पाहतच असाल की आपण ट्रेन जर्नीज बनवतो, आपण विमान प्रवास बनवतो आणि सर्वात महत्त्वाचं एसटीचे सुद्धा व्हिडिओ बनवतो। तर आता साईट सीनचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत। तर आज पूर्ण दिवस मी जयपूर फिरणार आहे आणि सध्या आपण पाहताय हे आहे हॉटेल मेट्रो। तर इथं मी थांबलोय, आमचा पूर्ण ग्रुप आहे इथं थांबलोय। तर हॉटेलचं जे टेरिफ आहे ना एका दिवसाचं 1500 रुपये, ते की रिजनेबल आहे। आणि इकडे आपण पाहताय ना सगळीकडे ना हॉटेल दिसतात आपल्याला। फक्त इकडं पुढच्या साईडला पण इथं समोरच गेलं ना पुढं मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या पलीकडेच जयपूर रेल्वे स्टेशन आहे। तर खूप जवळ आहे, जास्त लांब नाही। बाकीच्या गोष्टी पण इथं एवढ्या हे नाहीत, म्हणजे महाग नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इथं आपल्याला आहे ना एजंट्स ना आपल्या मागं लागतील। तर रिक्षावाले जे आहेत ना हे आणि एजंट लोकांचं नाही, म्हणजे हॉटेलवाल्यांचं किंवा इतर इथले बाजार वगैरे त्यांचं खूप खतरनाक कनेक्शन आहे। ते जर आपल्या मागं लागले ना आपल्याला काय पिच्छा सोडत नाही। त्यामुळे आपण प्रिपेअर होऊन या, आपल्याला कुठं जायचं आहे, काय करायचं या सर्व गोष्टी। तर आत्ता जायचं आहे नाश्ता करायला। नाश्ता केल्यानंतर मग आम्ही ना तवेरा बुक केली, कारण की 16 ते 17 जण आहोत आम्ही। मग तवेरा 1500ला एक तवेरा पडली, म्हणजे 2 तवेरा पूर्ण दिवसाचे 3000 रुपये। आता काही जण येतात आहे, काही जण गेलेत पुढे त्या साईडला। तर इकडचा नाश्ता वगैरे मी जसं सांगितलं स्वस्त आहे। तर आता जाऊयात तिकडे। आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। इंस्टाग्रामवर आपण मला फॉलो करू शकता, इन्स्टा आय डी आहे puneri.humsafar। तर समोर आपण मेट्रो स्टेशन पाहत आहे, हे मेट्रो स्टेशन आहे। या साईडने आम्ही आता आलो, इकडेच हॉटेल आहे। तर समोर चाललो काहीतरी खाण्याचा शोध घेत, अजून इथं हॉटेल वगैरे काही उघडलं नाही। आता समोर पुन्हा एकदा जयपूर जंक्शन बघता आपण, या साईडला आलो जयपूर जंक्शन। आता समोर आहे ना आपण साऊथ इंडियन टिफिन म्हणून एक छोटंसं रेस्टॉरंट, इकडे आपण या साईडला पाहता मेट्रो चालली जयपूरची, हे हॉटेल। आणि आता आम्ही काय खाण्यासाठी बघा काय घेतलं, इथं एकच आयटम भेटतो, हा उडीद वडा आणि इडली। आणि समोर इथं काय लिहिलं बघा, हमारे यहाँ खाने के साथ चम्मच नहीं दी जाती। आता या साईडला आहेत ना आपले टीम मेंबर्स बसलेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आम्हाला बसायला काही जागा नाही। समोर आपण पाहताय इडली आणि उडीद वडा। आता आणि मी जसं सांगितलं आपलं चमचा वगैरे काही नाही, हातानेच खायचंय। वडा मस्त आहे, चटणी बिटणी बघा सगळी मिक्स झाली। आता इडली ट्राय करू। कचोरी वगैरे ना त्यापेक्षा हे बरं आहे, हलकं। आता या साईडलाच आपण नाश्ता केला, तर समोर आपण परत एकदा पाहताय जयपूर रेल्वे स्टेशन। आणि आम्ही एक रेंट केली आहे तवेरा कार, ती आता समोर आहे ना या साईडला, इकडे वरती या साईडला। तो म्हणला इथे कुठेतरी थांबायचं आहे, तर जाऊयात त्या साईडला। इकडे ना गाड्या एवढा आवाज करतात ना जबरदस्त। आता समोर पाहताय आपण मेट्रो चालली इकडे या साईडला। आणि समोरची जी तवेरा आहे ना, या तवेरा आम्ही बुक केल्यात, 2 तवेरा आहेत। आता बोला जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव। प्रत्येक ठिकाणी उतरत जायचं। बसलो आता आपल्या गाडीमध्ये। आता सगळ्यात नेक्स्ट आपल्याला करायचंय म्हणजे आपल्याला डिझेल टाकायचं। ही आपली दुसरी गाडी या साईडला। गाडीची हालत एवढी काही खास नाही, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे। हर पॉइंट पे अपन चलेंगे, जो आपको देखना रहेगा वो आप देखिए, जिसको स्किप करना है तो यानी अपनी तरफ से ये नहीं है कि कोई पॉइंट अपन नहीं करें। वो कैसे क्या है वो अभी आपको आगे बताएंगे। कभी आए अभी आप
आता आम्ही आलोय ना, हे आहे बिर्ला टेम्पल. यासमोर आपण या साईडला पाहताय, इकडे आहे बिर्ला टेम्पल. आणि बिर्ला टेम्पलला आहे ना सगळीकडेच फोटोग्राफी अलाउड नसते. आता याच्या शेजारी हे एक फोर्ट आहे. हे जे फोर्ट आहे ना, याची खासियत काय माहिती आहे का, हे नेहमी बंद असतं, अलाउड नाही, फक्त एकच दिवशी चालू असतं, ते म्हणजे महाशिवरात्रीला. आपण बघताय, आपण हे आहे बिर्ला टेम्पल. मी आपल्याला दाखवलं आणि बिर्ला टेम्पल दाखवता दादा आपल्याला भेटलेत. हे दादा आहेत नाशिकवरून आणि आपले सबस्क्रायबर आहेत, आपले व्हिडिओ नेहमी बघतात. अचानक यांची भेट झाली, स्वतःहून आपल्याला म्हणजे यांनी विचारलं की आपला चॅनल आहे का, तर चांगलं वाटलं दादा भेटून. मी रिपोर्टर आहे, मी इंडियन न्यूज 20 काम करतो, पण या दादांचं चॅनल मी नेहमी बघतो. असंच लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा, यांना दादांना खूप सपोर्ट करा. तर चला, आता दर्शन आपलं झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरून जेवढं दाखवायचा प्रयत्न केला. आतमध्ये काय आपल्याला मूर्ती वगैरे श्रीकृष्णाची मूर्ती दाखवता नाही आली. या साईडला आपण हा फोर्ट बघताय, इथं पण जाता येत नाही, मी आपल्याला सांगितलं. आता नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं असणार आहे ते आपल्याला आपले ड्रायव्हर कम टुरिस्ट दादा तेच दाखवतील. चला. आता आपण आलोय अल्बर्ट हॉलला. अल्बर्ट हॉल आपण या साईडला पाहताय. आता याचं तिकीट आहे ना, या साईडला आतमध्ये जायचं, तिकीट काढायचं. तर चला पटकन पुढे. आता आपल्या ड्रायव्हर दादा पुढे गाडी घेऊन चाललेत पार्किंगमध्ये. आता समोर आपण पाहताय अल्बर्ट हॉल आणि हे तिकीटिंग विंडो आहे. आता इथून तिकीट काढले 17 जणांचं. आमचं तिकीट झालंय 876 रुपये आणि एकाचं तिकीट आहे 52 रुपये. आणि जे लहान मुलं आहेत त्यांचं तिकीट हाफ आहे. आता समोरच्या साईडला आलो आपण, पाहता हे आहे अल्बर्ट हॉल. समोरून या प्रकारे नजारा आहे. जयपूरमधील अल्बर्ट हॉल संग्रहालय हे राज्यातील सर्वात जुने संग्रहालय आहे आणि ते राजस्थान भारताचे राज्य संग्रहालय म्हणून देखील कार्य करते. ही इमारत नवीन गेट समोरील शहराच्या भिंतीबाहेरील रामनिवास बागेत वसलेली आहे. हे संग्रहालय 19व्या शतकातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयापैकी एक मानले गेले होते. जंतर मंतर हा खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वस्तू आहेत. इसवी सन 1724 ते 1735 या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा या 5 शहरांमध्ये या वेधशाळा बांधल्या. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित भाकीत करणे
असा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंतर मंतर जर आपल्याला पाहायचे असेल तर याचं तिकीट आहे प्रत्येकी 50 रुपये. आता समोर आहे ना आपल्याला ही कन्स्ट्रक्शन चाललेली बिल्डिंग आहे ना ही दिसते. ह्याच्यामध्ये आहे ना कपड्याचं दुकान आहे खरं तर, आणि जो आमचा ड्रायव्हर आहे ना त्याचं ह्याच्यामध्ये कमिशन आहे. पण मी ह्याच्यामध्ये आपल्याला कपडे वगैरे ब्लँकेट्स वगैरे भेटतात, पण एकदा आतमध्ये गेले की आपल्याला चांगलाच भुर्दंड आहे. आणि जसं मी आपल्याला सांगितलं ना ते दाखवलं ना ते दुकान, तर गोष्टी तिथं आहेत, पण तिथं आपल्याला आतमध्ये गेलं ना हेप्नोटाईज करण्यासारखं आहे. आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला घ्यायलाच लावतात. मी कसं जरी बाहेर पडलो पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होऊ शकतात जर आपण अशा टुरिस्ट व्हॅन वगैरे काही करा. आपल्याला इथं सगळे इंटरकनेक्टेड आहेत. प्रत्येक जो इथला काम करणारा व्यक्ती आहे ना ह्या टुरिझममध्ये सगळा इंटरकनेक्टेड आहे. आपल्याकडून पैसे घेणार म्हणजे घेणार. तर हे आपल्यावर आहे, आपण आपल्यावर कंट्रोल कसा ठेवताय. आता समोर आहे ना आपण पाहताय हे पिंक सिटी किंग्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे. आता या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचं आहे आम्हाला आता, कारण की दुपारचा जवळजवळ 1 वाजलाय. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे आमेर फोर्ट, जो इथला सगळ्यात फेमस फोर्ट आहे, तर तिकडे जाणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण पुढे इकडे बघा 9600 वॉल्वो मल्टी एक्सेल, खतरनाक लुक दिसतोय. तर चला आता आतमध्ये जाऊयात. तर जेवण आता झालं आपलं 17 लोकांचं जवळजवळ बिल आमचं 10,500 झालं अराऊंड. आणि जेवणची क्वालिटी बघता आम्हाला तर 1 नंबर वाटलं. तर कोणी झालं नॉनव्हेज लवर असेल आणि स्पेशल राजस्थानी फूड खायचं असेल तर 1 नंबर आहे. तर जेवण एक्सपिरियन्स कसा होता? व्हेजचा पण जेवण खूप छान होतं, नॉनव्हेजचं पण एकदम मस्त होतं. तर समोर आपण पाहताय प्रताप सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, जसं आपल्या लोणावळ्यामध्ये आहे. त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे का नाही बघायला लागेल. आता आपण पाहतोय मी तिकीट काढले. तिकीट आहे 16 जणांचं 8,000 रुपये प्रत्येकी 500 रुपये. आता वर्थ इट आहे का नाही ते बघावं लागलं आतमध्ये जाऊन, कारण की आता ग्रुप आहे म्हणलं की सगळे करणार सगळ्या ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे आपण पण आता दाखवणं माझं पण काम आहे आपल्याला. चलो. आणि आता सेकंड फ्लोअरला आलोय. मिरर इमेज आणि आता आमची सगळ्यात शेवटची राईड आहे ती म्हणजे 12D शो. आपण पाहताय छोटंसं स्क्रीन आहे, इकडे पाणी वगैरे इफेक्ट वगैरे सगळं असणार आहे. आता हे करायचं शेवट. याच्या आधीचे 1-2 पॉईंट होते, म्हणजे 1-2 राईड होते आणि ते मला काय एवढं आवडलं नाही. जे हॉरर वगैरे होतं ते मी आपल्याला दाखवलं, ते मस्त वाटलं. मत गेला ना. आता आहे ना पुढचा जो आमचा नेक्स्ट स्पॉट आहे ना तिथं आलोय. हा आहे जलमहल. या साईडला आपण पाहताय तर जलमहल जो आहे ना तो एकदम पाण्यात आपण पाहताय. त्याच्यामध्ये कोण राहत नाही किंवा तिथं आपण जाऊ पण शकत नाही. इथून लांबूनच इकडून बघावं लागतो तो. आता आपण समोर पाहताय संजय शर्मा संग्रहालय. आता इथून समोरून नाही, इथून तिकीट काढले. तिकीट बघा या प्रकारचं आहे 100 रुपये प्रत्येकी. आम्ही 16 जणांचं काढले तर याचं लागले आम्हाला 1600 रुपये. 5 वर्षाच्या खालच्या मुलांना तिकीट लागत नाही.
5 वर्षाच्या वरच्यांना 100 रुपये प्रत्येकी लागते. इथं हाफ वगैरे तसं काय नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय शर्मा संग्रहालय होतं ना, इथं व्हिडिओग्राफी अजिबात अलाउड नव्हती, त्यामुळे मला आतमधलं काहीच दाखवता नाही आलं. तर चला आता जाऊयात आपण आपल्या पुढचं डेस्टिनेशन, ते म्हणजे आमेर फोर्ट. बरोबर 6 वाजलेत. आता आपण पोहोचलोय आमेर फोर्टला आणि मला आतापर्यंतचा हा सगळ्यात बेस्ट पॉईंट वाटला. अजून आतमध्ये जायचं लाईन इथं नाही आहे, पण गर्दी आपण बघताय. सगळ्या 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या येतात ते, कारण की आज शनिवार आहे. आणि इकडचं लोकेशन बघा ना तुम्ही, सूर्यास्ताकडे ऑलमोस्ट गेलाय आणि ही सगळी सिटी एक नंबर लोकेशन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तिकीट काढायचं आहे. तुम्हाला मी सगळ्यापासून सांगते, प्रत्येक पॉईंटला चाललोय ना आपण, सगळीकडे तिकीट आहे. एक नंबर लोकेशन आहे खरंच. आता तिकीट 102 रुपये आमचा ड्रायव्हर बोललेला, तर बघू आता किती एक्झॅक्टली ते जाऊन. आणि पुन्हा एकदा आपण इथं पाहताय, आपल्याला सगळ्या राजस्थानी स्टाईलच्या सगळ्या गोष्टी डेकोरेट केलेल्या इथं पाहायला मिळतील. हॅलो, हाऊ आर यू? तर आमेर फोर्टचं पण आम्ही तिकीट काढले. एक तिकीट आहे 102 रुपयाला. समोर ATM वगैरे सगळं आहे. या साईडलाच तिकीट काउंटर होतं. आता वरती जायचं आहे आम्हाला. वरती आपण पाहताय आता झुमरची लाईट वगैरे लागली आहे. पायऱ्या काही जास्त नाहीत, एवढंच आहे फक्त अंतर. 30-35 पायऱ्या असतील. आमेर दुर्ग, ज्याला आमेरचा किल्ला किंवा आंबेरचा किल्ला नावाने ओळखले जाते, भारताच्या राजस्थान राज्यातील राजधानी जयपूरच्या आमेर क्षेत्रात एक उंच टेकडीवर हा किल्ला स्थित आहे आणि जयपूरचे हे एक प्रमुख आकर्षण म्हणून देखील ओळखला जातो. आणि या किल्ल्याची निर्मिती कछवाह राजपूत मानसिंग प्रथम यांनी केली. नऊ वाजलेत आत्ता. आता पुन्हा एकदा आपल्या हॉटेलच्या लोकेशनला आलो आपण. पाहताय आत्ता समोर या साईडला आपण आहे ना, इकडे पाहताय हॉटेल्स खूप सारे आहेत या साईडला. आणि इकडे समोर बाहेर गेलं ना, या साईडला लगेचच मेट्रो स्टेशन आणि त्याच्या पुढे जयपूर रेल्वे स्टेशन. तर आता जेवण वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर मग झोपायच्या प्लॅन. सकाळी उद्या परत आपल्याला एक नवीन ट्रेन जर्नी सुरुवात करायची. तर एकंदरीत आपला हा जयपूर टूरचा प्लॅन मी बनवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि जर आपल्याला हा कशा प्रकारे आवडला असेल ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अशा टूर प्लॅनच्या सिटीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.